23 एप्रिल गुरुपुषामृत या शुभयोगाचा लाभ आपल्या राशींना कसा होईल, या संधीचा लाभ कसा घेता येईल ते आता आपण जाणून घेऊ. 1. मेषरास. मेषराशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ असून जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीचे योग असून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असेल तर हा मुहूर्त सर्वोत्तम आहे. फक्त घाईने निर्णय घेणे टाळा आणि नियोजनावर भर द्या. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशींसाठी हा गुरुपुषामृत योग भाग्योदयाचा ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मानसन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराची खंबीर साथ मिळेल. आर्थिक आवक वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील आणि सोन्याची खरेदी करणे लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. तिसरी मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रलंबित कामे पूर्ण होण्याचा हा काळ आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संवाद कौशल्याचा वापर करून तुम्ही कठीण प्रसंगावर मात कराल. व्यापारात नवीन संधी मिळतील आणि नफा वाढण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग असून शिक्षणासाठी हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवणे भविष्यासाठी हितकारक ठरेल. चौथी रास आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख घेऊन येईल. घरातील मंगल कार्याचे योग जुळून येतील आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल आणि नवीन स्नेहसंबंध निर्माण होतील. फक्त भावनिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. 5. सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना या योगामुळे आत्मविश्वासात वाढ झालेली जाणवेल. तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांना यश मिळेल आणि सामाजिक कार्यात तुमचा वाटा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि उत्साहाने तुम्ही कामे पूर्ण कराल. बोलताना संयम ठेवा जेणेकरून नात्यामधील गोडवा टिकून राहील. 6वी रास कन्या रास. कन्या राशींसाठी हा मुहूर्त नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल. नोकरीत बदलाचे विचार असतील तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक नियोजनात यश मिळेल आणि बचतीचा नवा मार्ग सापडेल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेण्यास विसरू नका. 7. तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग संतुलित आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शक ठरेल. कायदेशीर कामात यश मिळण्याची शक्यता असून अडकलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारांशी संबंध सुधारतील आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नवीन व्यवसायाची मुहूर्त मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. तुमची कार्यक्षमता वाढेल आणि कामाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. 8. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या योगामुळे गूढशास्त्रात किंवा संशोधनात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहून गुंतवणूक करा. लाभ मिळण्याचे योग प्रबळ आहेत. कुटुंबातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि घरातील वातावरण उत्साही राहील. प्रवासातून लाभ होईल आणि नवीन ओळखी तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. मन प्रसन्न ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. 9. धनु. धनुराशीच्या लोकांसाठी हा सुवर्ण योग अध्यात्म आणि ज्ञानाच्या वृद्धीसाठी उत्तम आहे. नोकरीत कामाचा ताण असला तरी तुमच्या परिश्रमाचे चीज होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि मोठ्या लोकांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा. 10. मकर. मकर राशीच्या लोकांसाठी कष्टाचे गोड फळ मिळण्याची ही वेळ आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि नवीन कल्पना अंमलात आणू शकाल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील.
जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील आणि प्रेमसंबंध दृढ होतील. घरातील कामात तुमची मदत लागेल, ज्यामुळे आनंद मिळेल. 11. कुंभ राशीच्या व्यक्तींना या शुभयोगामुळे नवीन ओळखीचा फायदा होईल. रखडलेली कामे वेग धरतील आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ असून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक सहलीचे नियोजन होईल. रागावर नियंत्रण ठेवा आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करा. 12वी रास आहे मीन राशीच्या लोकांसाठी हा योग आत्मचिंतन आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून ते तुमच्या फायद्याचेच असतील. आर्थिक आवक स्थिर राहील, पण बचतीकडे दुर्लक्ष करू नका. आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि मनाला शांती मिळेल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील आणि पाहुण्यांचे आगमन होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.